शकताय आज आमच्या ट्रेकचा दुसरा दिवस आहे आणि काल पहिला दिवस पूर्ण झालेला आहे आणि जवळजवळ आम्ही 14 किलोमीटर अंतर पार केलं होतं काल. म्हणजे खूप चढाई उतार वगैरे भरपूर होतं त्या प्रवासामध्ये आणि तो कालचा पहिला दिवस आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पण 10 ते 12 किलोमीटर अंतर जवळजवळ 12 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. बघूया नक्की काय होत आहे. तर आता सध्या चहा पाणी वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत ट्रेकिंगसाठी. आज जवळजवळ 12 किलोमीटरचा टप्पा आम्हाला गाठायचा आहे. म्हणजे कालचा आमचा पहिला दिवस होता थोडासा अवघडच गेला कारण एवढं वजन घेऊन पहिल्यांदाच चाललेलो आम्ही सर्वजण आणि थोडासा त्रास झाला. आज दुसरा दिवस आहे तर बघूया आज काय होतं नक्की. अच्छा जी आज का स्वास्थ्य नीच नहीं है और आज का दूसरा स्पॉट कौन सा रहेगा? विजन सर अच्छा विजन शार तर आपण बघूया विचारूया मित्रांना काय नक्की पहिला दिवस आपण काल ट्रेकचा झालेला आहे काय वाटतं नक्की. पहले कल पे तेरा एक स्पॉट है यार, एक तो बता दे कैसा क्या लग रहा है तेरे को. ठीक है तेरा चेहरा तो दिखा दे, पता तो चले कौन है वीडियो में हमारे साथ. हाँ? नाही अवघड होता, प्रमाणाबाहेर अवघड होता. 10 किती असेल 12 kg प्रत्येकाचे नाही जरी म्हटले तरी 10 kg तरी असतील की सगळेजण घेऊन स्वतःहून चालले होते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ नाही जरी म्हटलं तरी 12 किलोमीटरचा पल्ला गाठलेला आहे जवळजवळ सगळ्यांनीच. खूप सारी माणसं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसं. पण ठीक आहे आजचं बघू पुन्हा काय. काही लोक अर्ध्या रस्त्यातूनच माघारी गेलेत, अर्ध्या लोकांनी ठरवलं पुढे जायचं. आज तुम्ही बघू शकता की ऊन पण बघू शकता की डोंगरावर कसलं कडक ऊन पडलेलं आहे. आता आमचा एक सचिन नावाचा एक माणूस आहे जो त्याला ट्रेकशी लेणं देणं एवढं नाही आहे पण कपडे मात्र रोज नवीन नवीन घालतो. तर आज त्याने काय हां अग्रेसर कायम अग्रेसर ट्रेकमध्ये 100% देतो पण टेंटमध्ये आल्यानंतर चहाचा कप पण थरथरत उचलतो. तर त्याला तुम्ही विचारून घ्या आता सध्या कसं वाटतं. तर कालचा पहिला दिवस फक्त सांग कसा गेला. तुम्ही बघू शकता तर त्याने 100% दाखवण्यासाठी बघा त्या छातीवर मांजर पण पळवली आहे. तर आता त्याला विचारते मांजर कशी आहे. एकदम मस्त आहे ती मांजर. आणि काल आम्ही जो ट्रेक केला म्हणजे कमीत कमी आम्ही 12 किलोमीटर चाललो. जो प्रवास होता खूप म्हणजे असं त्रास झाला म्हणजे पण मस्त वाटलं निसर्गाच्या सानिध्यात. तर मित्रांनो बघूया आता आजचा दुसरा दिवस आहे. काय काय दिवसभरामध्ये घडतंय तुम्हाला अपडेट देतच राहू आणि हा प्रवास कशा प्रकारे आम्ही पार करतोय ते पण तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही दुसऱ्या दिवशीचा ट्रेक करण्यासाठी तयार झालो. सकाळी लवकर उठून साहित्याची आवराआवर करत होतो. आजच्या दिवसाची नयनरम्य दृश्य पाहण्याची आतुरताना सगळ्यांनाच लागली होती. आमचा निचनाईमधील जो काय स्टे होता तिकडच्या आठवणी अंतर्मनाच्या एका कप्प्यात साठवून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. हिमालयाच्या डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याच्या काठाला आम्ही जो काय रात्री स्टे केला होता तो मात्र आठवणीत राहण्यासारखा होता. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये या झऱ्याचा जो काय खळखळ वाहणारा आवाज कानावरती पडत होता त्याची तुलना कुठेच होणार नव्हती. आणि अशी रात्र परत अनुभवायला भेटेल की नाही याबाबतही थोडी शंकाच होती. तर मित्रांनो बघू शकताय आज दुसरा दिवस आहे ट्रेकचा आणि जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर अंतर आम्ही कव्हर करून वरती आलेलो आहे. सांगायचं झालं तर पूर्ण जेव्हापासून आम्ही ट्रेक चालू केला ना तेव्हापासून पूर्ण चढच आहे. म्हणजे पूर्ण चढाई करत 3 ते 3.5 किलोमीटर वरती आलेलो आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय या ठिकाणी थोडासा आम्ही विसावा घेतलेला आहे. आता इथे तो एक 5-10 मिनटं थोडासा विसावा घेऊन पुढचा प्रवास आम्ही परत चालू करणार आहोत. हिमालयामध्ये येणं बाबा सोपं नाही आहे. आम्ही जवळजवळ नाही जरी म्हटलं कधी ट्रेक चालू केलेलं आहे 8:15 ना. 8:15 किती वाजले बघ रे? 10:15 वाजले. 10:15 वाजलेत झालेत ना. 2 तास. 2 तासामध्ये किती 3.5 किलोमीटर मे बी मला वाटतं. चल राऊंड फिगर जरी केलं मला वाटतं 4 किलोमीटर झालेच असतील, आरामात झाले असतील का नाही. 4 किलोमीटर 2 तासामध्ये चालणं सोपं नाही आहे. 10 ते 12 किलो वजन घेऊन आणि 10 ते 12 किलो
म्हणजे आता बॅगी तर इकडे पडल्यात, एक बॅग इकडे. तुझी बॅग आहे का दाखवू शकण्यासाठी? नाही, सगळ्या बॅगी तिकडे ते दाखवू पण शकायची इच्छा नाही आम्हाला. तर मग सांगायची गोष्ट आहे कसं आहे, तुमचा फिजिकल फिटनेस म्हणजे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर असं काही ट्रेकिंग करायची असेल तर फिजिकल फिटनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही इकडे ट्रेकमध्ये जर आलात तर तुम्हाला घोड्यावरनं यावं जावं लागेल, तुम्ही चालू शकणार नाही अजिबात. आणि जरी तुम्ही घोड्यावरून जरी आलात तरी ते जर तुमची फिजिकल फिटनेस नसेल तर एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. कारण ते वरती आल्याच्या नंतर जे ॲक्यूट माउंटेन सिकनेस जे बोलतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं डोकं दुखतं, ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे ते होतं म्हणजे होतंच. तुम्ही काही करा. आता आम्ही तर आलो मुंबईमधून, तर आता आम्ही अचानक आलो. आता हे किती 11,500 फुटावर बसलेलो आहोत. मॅक्झिमम जी आमची हाईट असेल ती 13,200 फुटाची असेल किंवा 13,500 फुटाची असेल. ती अजून खूप लांब आहे. ह्या डोंगरला पूर्ण वळसा घालून आम्हाला जायचं आहे. ते आम्ही तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये दाखवूच. दुपारची वेळ झाली होती. चालून चालून खूप भूक लागलेली. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतर आम्ही पार केलं होतं. त्यामुळे बॅगेतला डबा काढला आणि चौघांनीही त्या डब्यावरती ताव मारला. अशा प्रकारे हिमालयाच्या डोंगरातून भटकता भटकता आम्ही तिथल्या निसर्गामध्ये जेवणाचा सुद्धा मनमुराद आनंद लुटला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा जो काय पहिल्या दिवसाचा काय ट्रेक आहे तो आता इकडे संपलेला आहे. आणि आता जवळच आमच्या कॅम्पच्या शेजारी एक लेक आहे. त्या लेकला भेट देण्यासाठी आम्ही आता आलेलो आहे. जे काय 7 ग्रेट लेक ट्रेक आहे त्याच्यापैकी जे काय पहिलं लेक ते आता आम्हाला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकताय जे काही नयनरम्य दृश्य आहे या लेकचे. खूप सुंदर असा नजारा आहे. बघू शकता वरती डोंगरांवरती पूर्ण बर्फ पसरलेला आहे आणि खाली हे जे काय तळ आहे हे चौबाजूंनी पसरलेलं आहे.